मी प्रमोद मुनघाटे. आज आपण प्राध्यापक सुरेश द्वादशीवार यांच्याशी बातचीत करणार आहोत. प्राध्यापक सुरेश द्वादशीवार महाराष्ट्रातील ज्येष्ठ संपादक, कादंबरीकार आणि राजकीय विश्लेषक म्हणून प्रसिद्ध आहे. इकडेच त्यांची 2 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. एक कुर्णिसात आणि दुसरा सत्तेकडून सत्याकडे. ही दोन्ही पुस्तकं पुण्याच्या मनोविकास प्रकाशनाकडून प्रसिद्ध होत आहेत. त्यानिमित्ताने आज मी सरांशी बोलणार आहे. सर, कुर्णिसात या पुस्तकामध्ये आपण भारतातील काही ज्येष्ठ राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखकांबद्दल लिहिलेलं आहे. विशेषतः सरहद्द गांधींबद्दल आपण फार भावपूर्ण असं लेखन केलेलं आहे. गेल्या काही वर्षातील राजकारण जर आपण पाहिलं, विशेषतः हिंदू मुस्लिम संबंधाबद्दल, तर मला असं वाटतं की अब्दुल गफ्फार खान यांचं तुम्ही जे स्मरण केलेलं आहे हे अधिक औचित्यपूर्ण वाटतं. त्याबद्दल तुम्ही काय विशेष सांगू शकता? सरहद्द गांधी हा माझ्या श्रद्धेचाच विषय आहे. मी गांधीजींवर जी डी तेंडुलकरांनी 8 खंडांची चरित्रमाला लिहिली आहे ती वाचली. त्यानंतर त्यांनी सरहद्द गांधींवरही एक खंड लिहिला आहे. तो वाचत असताना माझ्या मनामध्ये जी भावना उभी राहिली ती सांगतो. भावना अशी आली की आपण माउंट एव्हरेस्टच्या समोर पायथ्याशी उभे आहोत आणि आपण आपलं ठेंगणे पण पाहत आहोत आणि त्याची उंची पाहत आहोत. जेव्हा जेव्हा त्यांची आठवण आली, जेव्हा जेव्हा त्यांच्याविषयीचं लिखाण वाचतात आलं, तेव्हा तेव्हा मला त्या माणसाचं मोठेपण सातत्यानं जाणवतानाच दिसलं. मध्यंतरी जवाहरलाल नेहरू एकदा म्हणाले, पार्लमेंटमध्ये म्हणाले की गांधीजींच्या जवळ आम्ही सारे शिष्य त्यांच्या अतिशय निकटचे होतो, पण आम्हा सर्वांमध्ये मोठा सरहद्द गांधी. ही जी भावना आहे ही भावना फार मोठी आहे. एक, सरहद्द गांधींनी मौलाना आझादांना आपला गुरु मानलं होतं. सरहद्द गांधींनी त्यांना गुरु मानण्याचं कारण हे की त्याआधी ते सर सय्यद अहमदांकडे गेले होते अलीगड पीठाच्या. नंतर ते दिल्लीजवळच्या देवबंद पीठाकडे गेले होते. देवबंद पीठ हे अत्यंत कर्मठांचं पीठ होतं आणि ते असं मानणारं होतं की इंग्रजांचं राज्य गेलं की पुन्हा एकदा बहादूर शाह जफरचा वंशज सत्तेवर येईल. त्यांना ते काही आवडलं नाही. नंतर ते यांच्याकडे गेले, सय्यद साहेबांकडे. पण सय्यद साहेबांचा हिंदू द्वेष फार टोकाचा होता आणि भारत स्वतंत्र झालं तरी त्यात मुसलमानांचं राज्य येणार नाही, हिंदूंचंच बहुमत येईल, म्हणून आपण वेगळे झालो पाहिजे. भारत आणि पाकिस्तान ह्या दोन वेगळी राष्ट्र आहेत. ही गोष्ट जसं सावरकर म्हणायचे तसं सय्यद अहमद म्हणायचं. त्यामुळे ते त्यांच्यापासूनही दूर गेले आणि मौलानांकडे आले. सरहद्द गांधी मौलानांच्या भेटीला जे आले त्याची कथा विलक्षण आहे. मौलाना आझाद अल हिलाल नावाचं एक वर्तमानपत्र चालवायचे. ते शिळा प्रेसवर छापलं जात होतं आणि तरीही त्याचा 30,000वर खप होता. त्यामधले मौलानांचे लेख वाचून हे सरहद्द गांधी पेशावरहून त्यांना भेटायला आले आणि त्यावेळी मौलाना कलकत्त्याला असतील असं त्यांचा समज होता, कारण मौलानांचे वडील कलकत्त्याच्या मशिदीचे इमाम होते. पण ते दिल्लीला आले तेव्हा त्यांना समजलं की मौलानांना लाहोरच्या तुरुंगात ठेवलं आहे, म्हणून मग ते लाहोरच्या तुरुंगात गेले आणि लाहोरच्या तुरुंगात जाऊन ते मौलानांच्या पायाशी लीन झाले आणि तिथून त्यांनी त्याचं शिष्यत्व पत्करलं आणि हिंदू मुस्लिम ऐक्य आणि नुसतंच हिंदू मुस्लिम ऐक्य नाही तर पुढे ते फाळणीला अखेरपर्यंत विरोध करत राहिले.
फाळणीला अखेरपर्यंत विरोध करणारे दोनच नेते, एक महात्मा गांधी आणि दुसरे सरहद्द गांधी. म्हणून आजच्या काळामध्ये आजच्या काळामध्ये ते सुसंगतही आहे, मार्गदर्शकही आहे. आणि सध्या आपल्या देशामध्ये जी धर्मांधता वाढते तिला ते आळा घालणार आहे. सरहद्द गांधी अनेकदा सेवाग्रामला आले आहेत आणि सेवाग्रामच्या लोकांशी त्यांचा परिचय आहे. त्यांच्या परिचयातली माणसं भेटतात मला. हा माणूस इतका मोठा होता. सरहद्द गांधींविषयी आणखी एक महत्त्वाची गोष्ट कोणाला फारशी माहीत नाही. सरहद्द गांधी पठाण होते आणि पठाण हे वंश परंपरेनं मांसाहारी आहेत. सरहद्द गांधी शाकाहारी झाले आणि स्वतः शाकाहारी झाले नाही. आपली खुदाई खिदमतगार नावाची जी संघटना होती ती सगळी संघटना त्यांनी शाकाहारी बनवली. विलक्षण आहे. हो, म्हणजे आपल्या शिष्यांना वंशपरंपरागत चालत आलेला त्यांच्या घरातला मांसाहार सोडायला लावणं आणि शाकाहारी बनवणं याचा अर्थ तर त्यांचा प्रभाव केवढा मोठा होता हे कळण्यासारखा आहे. आणि यांच्याही पलीकडे जाणारी एक गोष्ट आहे. गांधीजींनी जेव्हा निशस्त्र सत्याग्रह सांगितला तेव्हा एक सत्याग्रह पख्तून प्रदेशामध्ये पठाणांनी काढला, शांती मोर्चा काढला. तो शांती मोर्चा अडवायला इंग्रज सरकारने तिथं फौज पाठवली. त्या फौजेनी त्या पथकावर गोळीबार केला. पठाणांच्या जवळ बंदुका होत्या पण त्यांनी खाली टाकून दिल्या. आणि आघाडीच्या रांगेतले पठाण मरून खाली पडले हे पाहिल्यानंतर इंग्रजांची जी फौज होती तीच संकोचली आणि तिनेच सरकारचा आदेश झुगारला आणि बंदूक फेकून दिल्या. म्हणजे निशस्त्रतेनं शस्त्राचारावर मिळवलेला जगातला तो पहिला विजय आहे. खऱ्या अर्थाने गांधीवादी कृती आहे असं म्हणता येईल. म्हणजे असा इतिहास नाही आहे आणि असं भविष्यही नाही आहे. आणि अलीकडे हा इतिहास विसरला जातो किंवा जाणीवपूर्वक विसरण्याचा प्रयत्न केला जातो. त्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचं आहे. तुम्ही आत्ता म्हणालात की अलीकडे धर्मांधता वाढली आहे. आता तुमचं जे एक पुस्तक प्रसिद्ध होत आहे सत्तेकडून सत्याकडे, मला असं वाटतं त्याचं केंद्रस्थान सुद्धा याच विचारांचं आहे. आणि धर्मसत्ता, त्यात अर्थसत्ता, राज्यसंस्था यांचे अर्थ धर्म यांच्याशी संबंध त्याचा तुम्ही उलगडा केलेला आहे. मी ती मुद्रणप्रत वाचलेली आहे. पण माझा एक प्रश्न असा आहे की या सगळ्या काहीशा विकृत अशा राजकीय आंतरराष्ट्रीय संबंध जे बिघडलेले आहेत त्या पार्श्वभूमीवरती काही संघटना परिवर्तनवादी चळवळी काम करत असतात आणि या चळवळीसुद्धा एका विशिष्ट विचारसरणीच्या झापडबंद आहेत असंही म्हणता येईल. किंवा त्यापेक्षा त्यांच्या पाठीमागे कोणीतरी एक नेता असतो, कुठल्या तरी धार्मिक संघटनेचा किंवा कुठल्या तरी राजकीय पक्षाचा एखादा नेता असतो आणि त्यामुळे या संघटनांकडून जी अपेक्षा आहे परिवर्तनाची ती पूर्ण होत नाही असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? या संघटनांचा आवाकाच लहान आहे. सामान्यपणे आपल्याकडे भाषिक प्रश्नावर हा देशच विभागला गेला आहे. त्यामुळे या देशांमधली कोणतीही चळवळ, एक स्वातंत्र्याची चळवळ सोडली आणि जयप्रकाशांची चळवळ सोडली तर कोणतीही चळवळ आपल्याकडे राष्ट्रीय होतच नाही. याचं आणखीही एक कारण आहे. आपल्या समाजामध्ये धर्मांधते एवढी जात्यंधताही आहे आणि ब्राह्मण, चर्मकार अशा 2-4 जाती आहेत की ज्या अखिल भारतीय आहेत. अच्छा. बाकीच्या जाती ज्या आहेत त्या प्रादेशिक आणि स्थानिकच आहेत. जाट उत्तरेत आहेत, यादव बिहारात आहेत, कम्मारेड्डी दक्षिणेत आहेत, मराठे आणि महाराष्ट्रात आहेत. आता
त्यामुळे या वर्गांमध्ये सुरू झालेली चळवळ सामाजिकच होत नाही तर ती राष्ट्रीय कशी होईल? म्हणजे भौगोलिक आणि जातीय धार्मिक ही कारण आहेत. खरी अडचण अशी आहे की रसेल, आईन्स्टाईन किंवा गांधी ही माणसं जगातला माणूस एक व्हावा या मताची होते. आपल्याकडे जगातला माणूस एक होण्याच्या मागणीपेक्षा आपली जात संघटित करणे, वर्ग संघटित करणे, धर्म संघटित करणे, हिंदू धर्म खतरे में है, मुसलमान खतरे में है, अरे हा काय प्रकार आहे? पण हे वास्तव आहे आणि हे वास्तव नाकारण्यात अर्थ नाही आणि ते परंपरेने चालत आलेलं आहे. त्यामुळे या देशातल्या चळवळी राष्ट्रीयच होत नाहीत. पहिली राष्ट्रीय चळवळ गांधींची झाली. त्यासाठी लोकमान्य टिळकांनी साऱ्या देशात असंतोषाचा डोंब उभा केला. तो असंतोष सडकेवर आणून चळवळीत रूपांतरित करण्याचं काम गांधीजींनी केलं. त्यानंतर पुन्हा ते झालं नाही. मग जयप्रकाशांच्या काळात ते काय झालं? कारण ते आणीबाणीच्या विरोधामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप होते आणि मुख्य म्हणजे सत्ताधारी काँग्रेस पक्ष नेहरूंच्या पश्चात दुबळा झाला होता. त्या काळामध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी अँटी काँग्रेसिझम नावाची एक विचारसरणी आणली. काँग्रेसच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र यावं, त्यामुळं ती चळवळ सुरू झाली. अन्यथा या देशामध्ये आज ज्या चळवळी सुरू आहेत या राजकीय प्रश्नांपेक्षा आरक्षणाच्या प्रश्नावर, जातींच्या अधिकारांच्या प्रश्नावर किंवा अस्मितेवर, तथाकथित आत्मभानावर आणि मला त्यात तुम्ही असं म्हणालात की लोकमान्य टिळकांनी असंतोषाचा डोंब पसरवला आणि गांधींनी चळवळ रस्त्यावर आणली. तर खरोखर कुठल्याही चळवळीच्या दोन बाजू असतात, ती रस्त्यावर करावी लागते आणि त्याच वेळी त्या चळवळीला एक वैचारिक अधिष्ठान असावं लागतं. आणि तुमच्या सत्तेकडून सत्याकडे या पुस्तकामध्ये नेमका हाच प्रवास सांगितलेला आहे की जो खंडित झालेला आहे आजच्या काळामध्ये. याचं कारण या सगळ्या चळवळी किंवा असे जे प्रयत्न आहेत जे समकालीन विचारवंत म्हणतो त्यांचा विचार संकुचित झालेला आहे आणि त्यामुळे सत्याकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो अतिशय अवघड झालेला आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? वा, आपल्या समाजावर आणि आपल्या समाजातल्या व्यक्तींवर सर्वात मोठी सत्ता कोणती आहे? ती धर्मसत्ता आहे. ही धर्मसत्ता समाजाच्या देहावर इतकीच मनावरही चालते आणि ती 7 जन्म चालते असं आपला धर्म सांगतो. आणि या जन्मात जी पत्नी होती ती पुढची 7 जन्म आपल्याला मिळणार आहे हेही सांगतो. मी काय खावं, काय खाऊ नये, काय प्यावं, काय पिऊ नये, इथपासून मी लग्न कुठे करावं, कोणाशी करावं, या सगळ्या गोष्टींवर धर्माच्या आज्ञा आहेत. खरं म्हणजे हा माणसांना एका विशिष्ट, त्याला वेगळा शब्द वापरता, एका विशिष्ट चौकटीत बंद करणारा प्रकार आहे. या चौकटीलाच आपण सुसंस्कृत लोक संस्कार असं म्हणतो. संस्कार वगैरे काही नसतो. संस्कार हा एक मानसिक तुरुंग आहे. बरोबर आहे. आणि या मानसिक तुरुंगामध्ये समाजाला ठेवण्याचं काम पहिल्यांदा धर्माने केलं. पण धर्म चालवणारे आणि धर्माचे नेतृत्व करणारे जे आपल्याकडले पुरोहित होते किंवा तिकडे बिशप्स होते, तिकडे मुल्ला मौलवी होते, हे कोण आहेत? हे सत्ताधारी नाही आहेत. हे सत्ताधारी नाही आहेत, हे सत्ताधाऱ्यांचे आश्रित आहेत. मला खूपदा, मी जातींचा फारसा त्या पातळीवर विचार करत नाही, पण आपल्याकडे एक दशरथ राजा आहे, रामाचा बाप.
तो रामाच्या मौंजेचा मुहूर्त कोणता काढायचा हे विचारायला वसिष्ठाला बोलवतो, पण त्याला जंगलात पाठवू की नको हे विचारायला बोलवत नाही. तर वसिष्ठ कोण आहे? वसिष्ठ आश्रित आहे, सत्ता दशरथाची आहे. त्यामुळं धर्माच्या नावावर जे धर्मगुरू पुरोहित वगैरे ते सत्तेचे आश्रित असतात, नंबर एक. आणि आश्रित असल्यामुळं ते सत्तेचा गौरव करण्याचा प्रयत्न करतात. पहिला जेम्स हा जो इंग्लंडचा राजा होता तो म्हणायचा की राजा हा ईश्वराचा अंश आहे, आणि राजा ईश्वराचा अंश असल्यामुळे त्याची आज्ञा ही ईश्वराची आज्ञा आहे, त्याचा आज्ञाभंग हे ईश्वराविरुद्ध केलेलं पाप आहे. ही गोष्ट हिंदू धर्मातही आहे. पृथ्वी विष्णूकडे गेली आणि माझ्याकडे अनाचार माजला आहे, तर त्याला व्यवस्थित करायला कोणाला तरी पाठव. त्या विष्णूने मनूला पाठवलं आणि राजा केलं. तर मनू हा ईश्वराचा प्रतिनिधी झाला. तिकडे आमचा वसल्लम मोहम्मद पैगंबर सलीउल्लाह हा ईश्वराचा प्रेषित झाला. येशू ईश्वराचा पुत्र झाला. हे जे पण हे धर्मसत्ता ज्यांच्या हाती असते त्याला आपण पुरोहित असं म्हणूया, एक विशिष्ट शब्द. आणि जर शाहू महाराजांच्या चरित्रातील एक उदाहरण घेतलं, वेदोक्त प्रकरण, तर तुम्ही म्हणता तसं ते जे पुरोहित आहे, जे ज्यांच्याकडून अपेक्षा होती त्यांनी वेदमंत्र म्हणावेत, ते आश्रित होते. हो, पण तरीसुद्धा त्यांनी शाहू महाराजांसाठी वेदातील मंत्र म्हटले नाही. हे म्हणजे सत्ता खरी कोणाची? थांब, शिवाजीचा राज्याभिषेक त्यांनी वैदिक मंत्रांनीच केला. हो, याचा अर्थ त्या काळामध्ये पुरोहितांचं महात्म्य म्हणा किंवा वजन समाजामध्ये वाढलं होतं किंवा त्यांच्या मागे लोक होते, एवढाच त्याचा अर्थ आहे. पण शाहू महाराजांचा पराक्रम हा की त्यांनी त्याला मानलं नाही, त्याची इस्टेटच जप्त केली त्या राजोपाध्यायाची, आणि त्याबद्दल त्याला नमस्कारच केला पाहिजे. महत्त्वाची गोष्ट कशी आहे, आपल्याकडे पुष्कळदा काही गोष्टी फार खोट्या सांगितल्या जातात. त्यातली एक गोष्ट गागा भट्टाची आहे. आम्हाला काय सांगितलं गेलं की महाराष्ट्रातले ब्राह्मण राज्याभिषेक करत नव्हते म्हणून जास्तीची दक्षिणा देऊन उत्तरेतून ब्राह्मण आणले. अरे, पैसे देऊन राज्याभिषेक करून घेतला असं सांगणं हा शिवाजीराजांचा अपमान आहे. बरोबर आहे. गागा भट्ट कोण होता? गागा भट्टाचं नाव दिनकर विश्वेश्वर कावळे असं होतं. तो मराठी माणूस होता आणि तो घृष्णेश्वरला राहत होता. अच्छा. म्हणजे आपल्या कोणतं वेरूळच्या जवळ. आणि घृष्णेश्वरला शिवाजी महाराजांच्या आजोबांची म्हणजे मालोजी राजाची शेती होती, तिथे त्यांचं घर होतं. हा जो कावळे आहे हा कावळे मालोजी राजांचा घरचा पुजारी होता. गागा भट्ट जो प्रकार आहे हा त्या घराण्याचा लहान मुलगा असताना फार बोबडं बोलायचं म्हणून त्याला गागा म्हणायचे. त्याला गागा म्हणून चिडवायचे. तर तो एकदा इतका संतापला की तो दिल्लीला गेला, आपल्या काशीला गेला. आणि काशीला जाऊन त्यांनी धर्मशास्त्राचा इतका अभ्यास केला की तो धर्मशास्त्राचा पंडित झाला. तो हिंदू धर्मशास्त्र परिषदेचा अखिल भारतीय अध्यक्ष झाला. तो धर्माचे सारे प्रश्न सोडवायला लोक त्याच्याकडे जायला लागले. एक उदाहरण सांगतो. आपल्याकडे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू नावाची जी जात आहे, ही जात ब्राह्मण आहे की क्षत्रिय आहे याचा निवाडा या गागा भट्टाचा आहे. अच्छा. त्यांनी ते क्षत्रिय आहे म्हणून सांगितलं. त्याचा ग्रंथ आहे. आता शिवाजीराजांनी गागा भट्टाला बोलवलं याचा अर्थ आपल्या घरच्या पुरोहिताला बोलवलं. बरोबर आहे. बाहेरचा म्हणून बोलावला नाही. आणि गागा भट्टाला दक्षिणे बिक्षिणेची चिंता नव्हती. देशभरचे हिंदू संस्थानिक आणि राजेराजवाडे त्याला इतका पैसा देत होते की तो हिंदू धर्मशास्त्राचं विद्यापीठ चालवत होता.
मनात आणलं असतं तर शिवाजीराजा राज्या एवढी जमीन तो विकतही घेऊ शकला असता. पण अशा गोष्टी सांगतात तेव्हा मग मला असं वाटतं की गैरसमज निर्माण होतात. कोणत्याही तत्वज्ञानाचा जे अंतिम ध्येय आहे हे मनुष्यत्वाकडे जाणार असतं आणि स्वातंत्र्य, समता या ही साधनं आहेत किंवा मूल्य आहेत जी मनुष्यत्वाकडे मानवाला नेत असतात. आता अलीकडच्या काळामध्ये ज्या काही राजकीय चळवळी आपण पाहतो त्याबद्दल एक प्रकारची नकारात्मकता किंवा उदासीनता आपल्याला दिसते की लोकशाहीमध्ये ही जी मूल्य आहेत की जी मनुष्याला उदात्त असं स्वरूप देतील. पण गेल्या काही वर्षामध्ये जागतिक पातळीवरती ज्या उजव्या शक्ती पुढे आलेल्या आहेत, भांडवलशाही आणि धर्मसत्ता यांच्या संगनमताने लोकशाहीची मूल्य उद्ध्वस्त होत आहेत असं वाटतं. तुमच्या या पुस्तकामध्ये या संबंधामध्ये काय सूचन केलेलं आहे हे मला ऐकायचं आहे. मी खरं सांगू का, एक वाईट गोष्ट सांगतो. प्रथम मला न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य आहेत असं आता वाटतच नाही. या कविता झाल्या आहेत. कुठे आहे स्वातंत्र्य? भारतात तरी आहे का? कसल्या वर्तमानपत्रांमध्ये पहा ना तुम्ही. न्याय कुठे आहे? सरन्यायाधीश विकत घेतले जातात. स्वातंत्र्य नाही, न्याय नाही. बंधुतेच्या ऐवजी तर तिरस्कार आणि जात्यंधताच जास्त मोठी आहे. किती हिंदू माणसांचे मित्र मुसलमान आहेत किंवा किती जणांचे मित्र बौद्ध किंवा आणखी पारशी समाजाचे. आपण मित्र निवडताना सुद्धा जातीतले निवडतो. तेव्हा मला ही मूल्य राहिलेली आहेत असं वाटत नाही. ती संविधानात आहेत, पण आता संविधानाकडेच दुर्लक्ष केलं जाते. लोक असं म्हणतात लोकशाही हे संविधानाचं राज्य आहे, पण संविधान हे शेवटी पुस्तक आहे आणि पुस्तकं राज्य करत नाहीत. पुस्तकांचं नाव घेऊन सत्ताधारी राज्य करतात आणि त्यांना हवं तेव्हा त्या पुस्तकाकडे ते दुर्लक्षही करतात. ते आता चाललंच आहे. एक दुसरा प्रश्न तुझा असा होता की धर्मसत्ता आणि राजसत्ता किंवा हुकुमशाही हे एकत्र येत आहेत. भांडवलशाही, धर्मसत्ता आणि राजसत्ता आणि भांडवलशाही ह्या एकमेकींना धरून चालणाऱ्या गोष्टी आहेत. राजसत्ता प्रमुख असते, ती सत्ता गाजवते, तिला धर्म मदत करतो. त्यासाठी आरत्या लिहितो, पोथ्या लिहितो, चरित्र लिहितो, ग्रंथ लिहितो आणि अर्थकारण त्याचं बळ वाढवतं. आपल्या देशामध्ये मोदीचं बळ अदानी आणि अंबानी वाढवतात आणि तो योगी आदित्यनाथ त्याला धार्मिक बळ देतो आणि संघही देतो. माझ्या एका चांगल्या विचारवंत मित्रांनी परवा असं म्हटलं की धर्म आणि सत्ता जेव्हा एकत्र येतात तेव्हा सैतान जन्माला येतात. आपण जनतेच्या राज्यात राहतो का सैतानाच्या राज्यात राहतो हा प्रश्न सर्वत्र पडावा. व्हॉट इज डोनाल्ड ट्रम्प म्हणतो की मी सुप्रीम कोर्टात ऐकणारच नाही. हे एकेकाळी त्या देशामध्ये जेफरसन नावाच्या अध्यक्षांनी म्हटलं होतं. थॉमस जेफरसन. त्यानंतर परवा ट्रम्प म्हणाला. त्यांनी नाटो मोडली, सेंटो तोडली, युनो मोडायच्या मागे तो लागलेला आहे आणि जगाच्या ज्या देशांशी जगातल्या त्याचा व्यापार आहे त्यावर त्यांनी इतका मोठा आयात कर बसवलाय आता की त्याच देशातली न्यायालय त्याच्या विरुद्ध निर्णय द्यायला लागलेली आहेत. त्यामुळं खरी सत्ता जी आहे हे आपण समजतो तशी धर्म
काय म्हणतो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशी नाही आहे, क्षत्रिय ब्राह्मण वैश्य शूद्र अशी आहे. अशी उतरंड आहे ती. सत्ता ही यात सर्वात महत्त्वाची आहे. राम महत्त्वाचा आहे, वाल्मिकी काही महत्त्वाचा नाही, तो चरित्र लिहितो त्याचं. पांडव महत्त्वाचे आहेत, धर्मराज. हां, व्यास काही महत्त्वाचा नाही आहे. कोण विचारतं व्यासाला? बरं, आणखी हां, यात आणखी ही एक गोष्ट चांगली सांगितली पाहिजे. ती अशी आहे की व्यास आणि वाल्मिकी हे दोघंही कोयणीच्या पोटी जन्माला आलेले आहेत. आणि त्यांनी वेदांचं संपादन केलं आहे आणि रामायण महाभारत लिहिलं आहे. अरे, आपली संस्कृतीच समाजामधल्या तळागाळातल्या माणसांनी उभी केलेली आहे. उच्चभ्रूंच्या वर्गांनी त्यांच्या ताकदीच्या जोरावर फक्त आपला शिक्का लावला आहे त्यावर. ही संस्कृती त्यांची आहे. ठीक आहे, ही संस्कृती त्यांची आहे असं म्हणता, किंवा आपण निर्माण केली आहे. परंपरेने असं सुद्धा ऐकतो की जगात कितीही अनाचार झाले, अशा प्रकारचे अत्याचार झाले, अशा अत्याचारी राजसत्ता झाली, पण तरीसुद्धा एक जनतेमध्ये सामूहिक शहाणपण असतं आणि कधी ना कधी ते ही सत्ता उलथवून लावतात. असा एक आशावाद जो नेहमी बोलला जातो, तो तो खरा वाटतो का तुम्हाला? असं भारताच्या सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर काय होईल मला सांगा. जागतिक पातळीवरही सांगतो. हुकुमशाहीमध्ये आणि राजतंत्रामध्ये सत्ता उलथावी लागते क्रांती करून. लोकशाहीत सत्ता निवडणुकीच्या मार्गाने बदलता येते. पण राज्यक्रांती करून सत्ता उलथण्याचे प्रकार अलीकडल्या काळात झाले, ते रशियात झाले, ते चीनमध्ये झाले, ते अन्यत्र झाले नाही. इंग्लंडमध्ये राजसत्ताच लोकसत्तेला शरण गेली. फ्रान्समध्ये लोकांनी राजा मारला. हे काही ठिकाणी झालं, हे सर्वत्र झालं नाही. आपल्या देशामध्ये तर आपण स्वातंत्र्य लढा करूनच स्वातंत्र्य मिळवलं आणि लोकशाही आणली या देशामध्ये. तिकडे राजतंत्र बिघडलं आणि त्याविरुद्ध लोक उभे राहिले. आपल्याकडे लोकतंत्रच बिघडताना दिसते. प्लेटो नावाचा जो तत्वज्ञ आहे, तो असं म्हणतो की जगातलं सर्वात चांगलं राज्य कोणतं? तर राजतंत्र. कारण असं की राजा फक्त राजाच चांगला असला पाहिजे. पण राजतंत्र विश्वसनीय नसते, याचं कारण राजाचा मुलगा चांगलाच निघेल याची शक्यता. म्हणून तो म्हणतो की मग राजतंत्रापेक्षा दुसरी सत्ता, मध्यमवर्गीयांची सत्ता असावी. पण मध्यमवर्गीयांच्या सत्तेमध्ये सुद्धा पैशाचा लोभ सुटला की ती भांडवलशाही होते. त्याला तो ऑलिगार्की म्हणतो. मग शेवट मग तो लोकशाहीवर येतो. पण लोकशाहीमध्ये पुन्हा एक चमत्कारिकच गोष्ट आहे. लोकशाहीमध्ये ज्यांच्या जवळ लोक जास्त, त्यांचं राज्य येतं, म्हणजे बहुसंख्याकवाद येतो. इथं प्लेटोने फार आजच्या काळाला मार्गदर्शक ठरेल असं विधान केलं आहे. तो म्हणाला, शेवटी जगाच्या शहाणपणाचा निकष काय? तो विवेक आहे. आणि विवेक कोणात असतो? विवेक व्यक्तीमध्ये असतो, समूहात नसतो, झुंडीमध्ये नसतो. बरोबर आहे. लोकशाही हे झुंडीचं राज्य आहे. म्हणून प्लेटो लोकशाहीवर टीका करायला लागला आणि शेवटी तो देशोधडीलाच लागला. एकतर त्याच्या डोळ्या देखत सॉक्रेटिसचा मृत्यूदंड लागला, तो त्याचा गुरु होता. आणि लोकांच्या न्यायालयाने दिला. 500 न्यायाधीश होते त्या न्यायालयावर. तर झुंडशाही, लोकशाहीचं रूपांतर झुंडशाहीत होते असं तो म्हणाला. आपण आपल्या देशामध्ये मुसलमानांवर हल्ले होताना पाहतो. मशिदींवर भगवे झेंडे चढवताना लोक दिसतात. मुसलमानांना हाकलून द्या असं मुख्यमंत्री म्हणतात. आणि केंद्रीय सत्ता त्याविषयी काही बोलत नाही.
एक बलात्काराच्या घटना किती होतात? दर 3 मिनिटाला एक बलात्कार होतो. त्यातले जास्तीत जास्त बलात्कार दलित मुलींवर होतात. या देशातली कुठलीही सत्ता, लोकसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता त्याविषयी जागरूकही नसते. हे चालायचंच या पातळीपर्यंत आपण आलो आहोत. माझं काय म्हणणं आहे, शेवटी विवेकाचं जागरण जर करायचं असेल तर ते जागरण एका व्यक्तीचं करून चालत नाही. एक गांधी मोठा होऊन चालत नाही, त्याचा खून होतो. बरोबर आहे. अशी गांधींची प्रभावच निर्माण व्हायला पाहिजे. तीच सगळ्यात कठीण गोष्ट आहे. तुम्ही अलीकडच्या काळामध्ये गांधींवर लिहिलेलं आहे हो. आणि आपण आता जे बोललो की एका बाजूला अशा प्रकारची झुंडशाही आणि दुसऱ्या बाजूला विवेक, ह्यात कुठंतरी एक सार्वत्रिक असं शहाणपण निर्माण करण्याचं काम महात्मा गांधींनी केलं. पण आजच्या ज्या, आपण पहिल्या प्रश्नाकडे वळू की आजच्या ज्या काही चळवळी किंवा काही जी आंदोलनं आहेत वेगवेगळ्या समूहांनी केलेले, यांना गांधी मान्य नाही असं दिसतं मला. कारण त्यांचे वेगवेगळे महापुरुष आहेत. म्हणजे गांधीवादी गांधींना मानतात, पण जे इतर महापुरुषांना मानतात ते त्यात पुन्हा आपली सामाजिक मानसिकताच कारणीभूत आहे. मी अनेक चळवळींचे आणि चळवळी करणाऱ्या नेत्यांची पत्रकं पाहतो. त्यामध्ये रामस्वामी नायकेरपासून तर आपल्या गाडगेबाबांपर्यंतची माणसं असतात. माणसं मोठी आहेत, ती वंदनीयच आहेत. पण मग त्यात गांधी का नसतो? त्यात नेहरू किंवा पटेल का नसतात? गांधी तर ब्राह्मण नव्हते. बरं, गांधी गुजराती होते म्हणावे तर पेरियर कसा चालतो मग तुम्हाला? पटेल तर बहुजन समाजाचं होतं. मौलाना का नाही चालत? मौलाना तर मुस्लिम, आपण मुस्लिम आहोत हे विसरूनच घेते. कधी मशिदीत गेले नाही आयुष्यात. माहिती आहे का? मशिदीत नाही गेले. हां, नमाज सुद्धा पडत नव्हते. ही माणसं का चालत नाहीत? कुठेतरी आपल्या पुरोगामी चळवळींना सुद्धा व्यापक अशी दृष्टी स्वीकारावी लागेल. पुरोगामीत्व ही जात नाही, पुरोगामी ही मनोवृत्ती आहे. मग पुरोगामी ही जर मनोवृत्ती असेल, तुम्हाला गांधी चाललाच पाहिजे, मौलाना चाललेच पाहिजे, पटेल चालले, नेहरू चालले पाहिजे, सोनिया गांधी सुद्धा चालल्या पाहिजेत. मी त्या पक्षाचा नाही आहे. डांगे प्रतिगामी होते का? रणदिवे प्रतिगामी होते का? गोदावरी परुळेकर प्रतिगामी होत्या का? त्या तर कामगारांच्या चळवळी चालवत होत्या. आपले अण्णाभाऊ साठे हे डांगेंना आपला नेता मानत होते ना. हां, ते कम्युनिस्ट पक्षात गेले, ते कुठल्याही जातीय पक्षात गेले नाही. तर या ठिकाणी काय आपलं सगळं. आता अशी अपेक्षा करूया की नाही, एक मुद्दा सांगितला पाहिजे. तो असा आहे की आपल्या देशामध्ये काही पक्ष असे आहेत की ते काही धर्मांचेच आहेत. मुस्लिम लीग, अकाली दल, आता संघवाले सुद्धा किंवा BJP. काही पक्ष तर जातींचेच आहेत. रिपब्लिकन पक्ष काय आहे? लालू प्रसादांचा पक्ष काय आहे? अखिलेश यादवचा पक्ष काय आहे? राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा काय आहे? एका ठिकाणी मी हे बोललो तर मला त्यातला एक जण विचारायला लागला की राष्ट्रवादी म्हणा, आम्ही आहोत ना साहेब म्हणा. तर मी त्याला एवढंच म्हणालो की इथं महिला बसल्या आहेत, त्यांना विचारा म्हटलं, जेवणाचं ताट सजवायला मीठ मिरची लोणचं ठेवावं लागतंय, तसे तुम्ही मीठ मिरचीवाले आहात म्हटलं. कुठेतरी
प्रतिगाम्यांची जेवढी चिकित्सा होते आणि झाली पाहिजे, बरोबर आहे. प्रतिगाम्यांची चिकित्सा झाली पाहिजे, तशी पुरोगाम्यांचीही चिकित्सा झाली पाहिजे. ज्ञानेश्वर पुरोगामी होता की प्रतिगामी होता? पुरोगामी होता. पुरोगामी होता. त्याला तर कास्ट सर्टिफिकेट मागितलं, जातीचं प्रमाणपत्र मागणं म्हणजे काय होतं? बरोबर आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जी संतांची मांदियाळी जमावली होती, त्यात चोखामेळा होता, नामदेव होता, सावता माळी होता, गोरा कुंभार होता. सगळ्या त्यांची ताकद कमी होती. मग अध्यात्माच्या क्षेत्रात त्यांनी एकत्र आणलं लोकांना, ज्यांची ताकद समाजामध्ये उतरून साऱ्या समाजाला एकत्र करायचे. ते जर जातीपातीच्या राजकारणात आणि समाजकारणामध्ये आपल्याला आणि आपल्या समाजाला विभागून घेत असतील, हे काच धनगर विरुद्ध अमुक, मराठी विरुद्ध कुणबी, अरे का प्रकार काय आहे हा? आता भानगड इतकं खाणेरं आहे आपलं सगळं प्रकार. ब्राह्मण तरी एक आहेत का? 13 पोट जाती आहेत त्या. प्रत्येक जातीत 13 पोट जाती आहेत. माळ्यांमध्ये फुलमाळी वेगळे, फळमाळी वेगळे. ब्राह्मणांमध्ये कोकणस्थ, देशस्थ, माध्यंदिन, ऋग्वेदी हे असे वेगळे. अरे सगळ्या जातींमध्ये आहे ना. आणि सध्या लोकांमध्ये आत्मभान येत आहे. ते आत्मभान येत आहे की जातीभान येत आहे? बरोबर. एक कुर्दिसाची प्रकृती वेगळी आहे. हा, बरोबर आहे. कारण त्यामध्ये मी पहिला लेख जो लिहिला आहे तो मौलानांवर आहे. नाही सरहद्द गांधी. आणि शेवटला लेख मी आद्य शंकराचार्यांवर लिहिला आहे. अच्छा, हे कशी काय जोडणी केली आहे तुम्ही? हां, काय आहे, आपल्याकडे जातीच्या बाबतीत सुद्धा एक प्रकार असा आहे की प्रत्येक जातीत काही कडवे असतात आणि काही उदारमतवादी असतात. शंकराचार्यांनी हिंदू धर्म जगवला, पण त्यांची कथा माहिती आहे का तुला? त्यांची कथा अशी आहे की त्यांची आई वारली तेव्हा ते तिच्या अंत्यसंस्काराला आले, तर कालडीचे ब्राह्मण गेले नाही ना अंत्यसंस्काराला. ते म्हणाले, संन्यास घेतलेल्या माणसाने गृहस्थाश्रम धर्माची कामं करायची नाही, त्यामुळे तू हे नाही करायचं. तर तो म्हणाला, माझ्या आईला वचन दिलं आहे. तर ते म्हणाले, ते काही नाही, पण धर्मशास्त्रात ते बसत नाही. मी कालडीला गेलो आहे आणि 15 दिवसपर्यंत शंकराचार्यांचा तिथं राहून अभ्यास केला म्हणून सांगतो. आईचं शव वजनदार होतं, कुणीही अंत्ययात्रेला आलं नाही, खांदा द्यायला आला नाही. शंकराचार्य पण ज्ञानी माणूस होता. मृतदेह हा काष्ठवत असतो हे कळत होतं. आईच्या देहाचे 3 तुकडे केले आणि एक एक तुकडा खांद्यावर घेऊन नदीवर नेऊन जायला. त्याचा पश्चाताप कालडीचे ब्राह्मण आजही करतात. त्यासाठी अंगावर 3 आडवे भस्माचे पट्टे ओढतात. अरे ज्यांनी धर्म वाचवला त्यांच्या बाबतीत आपण हे असं केलं. शाहू छत्रपती. आता मला खूपदा प्रश्न पडतो की गांधी आमचा नेता झाला, आंबेडकर आमचा नेता का नाही झाला? शाहू छत्रपतींविषयी आम्हाला प्रेम का नाही? किंवा मराठ्यांना गांधींनी आपलं काय वाटत नाही? मी हे उदाहरण म्हणून सांगतो. गांधींना मानणारा मराठ्यांचा वर्ग महाराष्ट्रात फार मोठा होता, पण लग्नात बायको निवडताना आपल्या जातीची निवडावी, तसे नेतेही जातीतलेच निवडायचे. हे 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 काय प्रकरण आहे? पण मला एका गोष्टीचा आशा आहे, आणि ती आशा या चळवळींपेक्षा शिक्षणातून जास्त आहे. मुलं आणि मुली जसजशी शिकतील, वाढतील आणि आर्थिकदृष्ट्या सबल होतील, त्या दिवशी ती जुन्या संस्कारांचा आणि जुन्या पिढ्यांनी आपल्यावर लादलेल्या संस्कारांचा विचार करणार नाहीत. आंतरजातीय लग्न पूर्वी झालं तर त्याची फार चर्चा होत असे. आता कोणी चर्चा करत नाही.
आता आंतरधर्मीयच नाही, आंतरराष्ट्रीय लग्न होतात. बरोबर आहे. अमेरिकेतल्या सुना येतात कुणी. हे ज्या प्रमाणात होईल ना, त्या प्रमाणात त्या प्रमाणामध्ये कट्टरता कमी होईल. कट्टरता कमी होईल. खूप छान चर्चा झाली. पण तुमचे सर खूप खूप